सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। रणजित निंबाळकर यांनी 277 जणांवर पोलीस तक्रारी नोंदवल्याचं अंधारे म्हणाले आहेत। तर निंबाळकरांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नाही असं निंबाळकरांच्या वकिलांनी म्हटले। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या। सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी 48 तासामध्ये, असं मी त्यांना कळवलेलं आहे। काही साखर कारखाना नाही, काय कुणाची 2 नंबरची इस्टेट पण आपण काय हडप केली नाही, तर 50 कोटी काय आपल्याकडे नाहीत बाबा। दुसरी गोष्ट अशी की माझ्या हाताशी काही एखादं पोलीस स्टेशन पण नाही। फडणवीसांनी क्लीन चिट दिली म्हटल्यावर त्यांच्या भुजांमध्ये अचानक बळ संचारलेलं आहे, त्यामुळे ते 24 तासाचा अल्टिमेटम वगैरे त्यांनी देणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। निंबाळकरांचे वकील काय कॉप्या करून पास झालेत का? निंबाळकरांच्या वकिलांनी प्रेस नीट ऐकली नाही का? माझ्या प्रेसमध्ये मी कधी म्हटलंय की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत म्हणून? अहो, मी म्हटलंच नाही की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत। अहो, काय वकील साहेब, जरा अभ्यास करा।